नाही, भारताची आराध्य दैवत आई तुळजाभवानी, माझ्या माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत. काय पावित्र्य असतं. नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो, शिवता होऊ नये, हे होऊ नये, किती काळजी घेतो. आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेरडी लोक जाऊन तोडफोड, 4 पैसे खायचे, भ्रष्टाचार करायचा, ती गोष्ट लावून धरायची. आणि काय केलं आमदारानं, तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं. अरे झक मारायचं तर बाहेर कर ना, गाभाऱ्याला कशाला हात लावतो? ते पवित्र राहणार आहे का? ते जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे, तो पवित्र राखलं पाहिजे. आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेली आहे. हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हे वास्तव आहे. मी पालकमंत्री असताना 2 वर्ष फाईल माझ्याकडे पेंडिंग होती. मी एकच सांगितलं होतं, जे काय करायचं ते करा, मी मान्यता देतो, फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही. कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे, आमच्या देवीचं ते आदर स्थान आहे, सिंहासन आहे, त्या ठिकाणी आम्ही कुठलीही सुका शोध होतो ना, ते सोडून सगळं मला मान्य. ते केलं नाही, मी सही केली नाही. आणि आता ज्यावेळेस 24ला सरकार पुन्हा बदललं, नवीन सरकार आलं, आमचे सीएम साहेब गेले, नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे, 8 दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उधळलं, काय केलं, ते पावित्र्य नष्ट करण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे. त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो, त्याची फळं हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. चांगली वाईट तो परमेश्वर. साहेब, तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचा विषय तुम्ही घेतला, नेमकं काय म्हणणं होतं? माझं म्हणणं काय होतं तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी. माझं एकच म्हणणं होतं की गाभारा हे शक्तिपीठ आहे, सर्वांचं आदराचं स्थान आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीचं विटंबना होता कामा नये, ही माफक भूमिका होती. गाभारा सोडून जे काय डेव्हलपमेंट करायचे आहे ते उर्वरित मंदिरामध्ये करावी, ही माझी माफक अपेक्षा होती. त्या पद्धतीचं झालं नाही आणि माझ्या सर्वसामान्य भक्ताची कुचंबना झाली. ते उघडपणे बोलत नाहीत, पण मी ते तुम्हाला आज व्यक्त झालो, एवढंच. धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण वाढले, त्यामध्ये केसेस झाले, त्याबाबत आपली काय? आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या वेळी येणाऱ्या भक्ताला ती ड्रगची एक पुडी दिली जाईल.